आज पुन्हा एक नवीन पेपर डॉल केकची डिझाईन मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर याआधीही मी एक तुमच्यासोबत पेपर डॉल केक जी होती ती शेअर केली होती, जी आपण लिप नोझलपासून बनवलं होतं। आणि आजची जी डिझाईन आहे ती आपण एक वेगळ्या नोझलपासून तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी चॉकलेट फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे, त्याला 3 लेअरमध्ये कट केलं आणि तिन्ही लेअरला चॉकलेट क्रीम आणि गनाशने छान फिल करून घेतलेलं आहे। त्यानंतर फायनल जी लेअर असते ती घेतली आणि तिलासुद्धा चॉकलेट क्रीमने इथे मी क्रम कोट केली। आणि त्यानंतर आपली जी लास्ट फिनिशिंग असते फायनल फ्रॉस्टिंग, तर फ्रॉस्टिंग ही करून घेतली, स्क्रॅपरने डिझाईन केली आणि छान त्याला क्लिप करून घेतलेला आहे। त्यानंतर आपली पेपर डॉल असते तिला हलक्या हाताने केकवर प्रेस केलेला आहे आणि त्यानंतर जो आपला सर्वात छोटा रोज नोझल असते तो रोज नोझल घेऊन मी त्याला पर्पल क्रीम फिल केली आणि ती डिझाईन आहे ती 3दा शेक करत, हाताला मी 3दा शेक करत ती डिझाईन केलेली आहे। तर 1 बाय 1 मी ते जेव्हा ते नोझल चेंज केलं तेव्हा मी 3दा त्याला शेक केलेला आहे। आणि जेव्हा दुसरी फ्रिल करायला घेतली तर जी आपली पहिली फ्रिल होती तर त्याला मी त्याच्या अर्ध्यावर मी ती दुसरी फ्रिल आहे ती करायला घेतलेली आहे। तर इथे मी प्रत्येक वेळेस 3दा शेक करत आपली ही केकची जी डिझाईन आहे ती केकची डिझाईन केली। तर इथे मी हळूहळू प्रत्येक वेळेस 3दा शेक केलेला आहे आणि ती आपला जो पेपर डॉल आहे तर त्या पेपर डॉलच्या हाफ मी कवर केलेला आहे, पूर्णपणे फुल मी ते पेपर डॉल कवर केलेलं नाही आहे। आणि त्यानंतर सर्वात खाली मला फ्रिल थोडी कमी वाटत होती तर तिथे पुन्हा एक मी फ्रिल तयार करून घेतली। त्यानंतर सेम नोझलनेच मी वर डिझाईन करून घेतलेली आहे आणि सेम त्याच पद्धतीने जशी वर डिझाईन केलेली आहे सेम त्याच पद्धतीने खालीसुद्धा मी इथे डिझाईन करून घेतलेली आहे। तर इथे एक नवीन आपली पेपर डॉल केक जी आहे ती रेडी झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक जे आहे ते मला नवीन वेगवेगळ्या डिझाईन बनवण्यासाठी एनर्जी देते। सो त्यासाठी एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।